नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी एकलव्य या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही स्टँडर्ड फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह्ज बघितले होते. आजचा आपला जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कंपोजिट फंक्शन्स बघणार आहोत आणि त्या टॉपिकवरती दिलेली एक्सरसाइज 1.1 जी आहे त्यातला क्वेश्चन नंबर 1 आज आपण सॉल्व करणार आहोत. सो आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कंपोजिट फंक्शन्स. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की कंपोजिट फंक्शन्स काय असतात, बरोबर? तर तुमचा हा डाऊट मी आधी क्लिअर करते की कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असतात आणि त्यानंतर आपण बघूयात की कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह्ज कसे काढायचे. चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही sin x, log x, स्क्वेअर रूट ऑफ x, tan x आणि असे खूप सारे आपण काय बघितले आहेत, सिंपल फंक्शन्स बघितलेत, बरोबर? यांना आपण काय म्हणतो, फंक्शन्स म्हणतो. sin x, log x, रूट x, tan x हे सगळे काय आहेत, आपले सिंपल फंक्शन्स आहेत. तर इथं sin x म्हणजे काय, तर sin हे एक फंक्शन आहे कशाचं, तर x या व्हेरिएबलचं, बरोबर? असा याचा अर्थ होतो. तर यांना आपण म्हणतो सिंपल फंक्शन्स. कंपोजिट फंक्शन्स कसे असतात मग, तर हा जो इथं एक व्हेरिएबल असतो, या व्हेरिएबलच्या जागी जर आणखी एखादं फंक्शन असेल तर ते जे फंक्शन असतं त्याला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. आता मी काय सांगितलंय तुम्हाला कळलं नसेल कदाचित, मी परत एकदा रिपीट करते की ज्या वेळेस हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलच्या जागी जर आणखी एखादं दुसरं फंक्शन असेल तर त्यावेळेस जे रिझल्टिंग फंक्शन इथं तयार होतं त्याला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स काय आहे, एक फंक्शन आहे, बरोबर? तर हे एफ काय आहे, एक्सचं फंक्शन आहे ज्याला आपण एफ ऑफ एक्स असं रीड करतो. तर या ठिकाणी जर एक्सच्या जागी आणखी एखादं दुसरं फंक्शन असेल एक्स इक्वल टू जी ऑफ यू, तर एफ ऑफ जी ऑफ यू हे जे होईल याला आपण म्हणू कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. तर याचा एक एक्झाम्पल बघूयात आपण. साइन ऑफ लॉग एक्स, हे बघा, साइन एक्स आणि साइन ऑफ लॉग एक्स दोन वेगवेगळे फंक्शन आहेत. साइन एक्स झालं सिंपल फंक्शन आणि साइन ऑफ लॉग एक्स काय केलं, साइन एक फंक्शन आहे ऑलरेडी आणि परत आतमध्ये त्याच्या जागी व्हेरिएबलच्या जागी पण एक फंक्शन आलंय ज्याला आपण म्हणतो लॉग एक्स. तर इथं दोन फंक्शन आहे, एक साइन आणि एक लॉग. तर फंक्शन ऑफ फंक्शन, बरोबर? फंक्शनचं जर परत फंक्शन घेतलं तर त्याला आपण काय म्हणू, कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. तर कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, जर एखादं फंक्शन असेल आणि त्यामध्ये व्हेरिएबलच्या जागी जर आणखी दुसरं एखादं फंक्शन तुम्हाला दिसत असेल तर त्यावेळेस असं जे फंक्शन असतं त्याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल कॉस ऑफ रूट एक्स, हे बघा, कॉस एक फंक्शन आहे आणि रूट एक्स सुद्धा एक फंक्शन आहे. त्यानंतर लॉग ऑफ टॅन एक्स हे सुद्धा एक फंक्शन आहे, त्यानंतर कंपोजिट फंक्शन आहे. त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 4 हे सुद्धा एक कंपोजिट फंक्शन आहे. का बरं कंपोजिट फंक्शन, कारण आपण काय बघितलं, एक्स रेस टू एन काय असतो, एक फंक्शन असतो. तर बघा इथे दोन फंक्शन दिसतात, एक्स स्क्वेअर 5 सुद्धा एक फंक्शन आहे आणि परत या फंक्शनचा आणखी एक फंक्शन घेतलाय ते म्हणजे पॉवर फंक्शन, बरोबर? तर हे सर्व काय झालेत, कंपोजिट फंक्शन्स झालेत. तर तुम्हाला कळलंच असेल की कंपोजिट फंक्शन काय असतं. परत एकदा रिपीट करते, जर एखादं फंक्शन असेल आणि त्या फंक्शन सोबत जे व्हेरिएबल असतं ते सुद्धा एक फंक्शन असेल तर त्यावेळेस ते जे फंक्शन असतं त्याला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल साइन ऑफ लॉग एक्स, इथं एक्सच्या जागी व्हेरिएबलच्या जागी परत एक फंक्शन आलंय म्हणून साइन लॉग एक्सला आपण कंपोजिट फंक्शन म्हणणार. सेम तसंच कॉस स्क्वेअर रूट ऑफ एक्स सोबत होणार, कारण स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे सुद्धा एक फंक्शन आहे आणि ते कशासोबत आलंय, कॉस, म्हणून आपण कॉस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स ला काय म्हणू, कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. तर ही झाली कंपोजिट फंक्शनची सिंपल आयडिया. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, फंक्शन ऑफ अनादर फंक्शन. त्यानंतर त्याचे डेरिव्हेटिव्ह्ज कसे काढायचे, तर यांचे डेरिव्हेटिव्ह्ज काढण्यासाठी आपल्याला एक थेरम कामात पडतो. तर तो थेरम मी तुम्हाला सांगते. कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह्ज कसे काढायचे त्यासाठी आपल्याला एक थेरम कामात पडणार आहे किंवा आपण तो थेरम
डेरिव्हेटिव्ह्ज काढताना यूज करणार आहे, तर तो थेरम आपण बघूयात. बघा, थेरम दिलेला आपल्याला बुकमध्ये. इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड u इक्वल टू g ऑफ x is a differentiable function of x such that composite function y equal to f of g of x is a differentiable function of x, then derivative of y with respect to x म्हणजे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x is equal to derivative of y with respect to u into derivative of u with respect to derivative of u with respect to x. तर हा आहे आपला थेरम. सो आता हा थेरम इन शॉर्ट काय सांगतो हे मी तुम्हाला सांगते. हा थेरम असं लक्षात ठेवायची गरज नाहीये. या थेरमला इन शॉर्टली आपण कसं अप्लाय करणार आहोत ते मी तुम्हाला आता सांगते. तर आपल्याला थेरममध्ये काय दिलेलं आहे, तर y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स एक कंपोजिट फंक्शन दिलं आहे. बरोबर, एफ ऑफ जी ऑफ एक्स एक कंपोजिट फंक्शन दिलं आहे. तर याचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार, dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. बरोबर, असं दिलं आहे. आणि इथं हा जो u आहे, हा u म्हणजेच काय आहे, तर u इक्वल्स टू काय आहे, जी ऑफ एक्स. म्हणजे हा u जो आहे ते सुद्धा एक काय आहे, फंक्शन आहे. ठीक आहे. तर आता हा थेरम अप्लाय कसा करायचा, समजा मी एक कंपोजिट फंक्शन घेतलं साइन ऑफ लॉग एक्स. तर साइन ऑफ लॉग एक्स याचं डेरिव्हेटिव्ह काढताना मी हा थेरम कसा यूज करते मी तुम्हाला सांगते, किंवा तुम्ही कसा यूज करू शकता आणि कसा अप्लाय करायचा हा थेरम कंपोजिट फंक्शनसाठी. तर इथं जर लॉग एक्स आहे, लॉग एक्स, तर जर याला मी यू म्हटलं तर माझं फंक्शन कसं दिसेल, मला बघा कसं दिसेल, साइन ऑफ यू. बरोबर, जर मी लॉग एक्सला यू म्हटलं तर माझं फंक्शन कोणत्या फॉर्ममध्ये दिसतोय, मला साइन ऑफ यूच्या फॉर्ममध्ये दिसतंय. तर आता काय करणार मी, या साइन यूचं डेरिव्हेटिव्ह घेणार. तर साइन यूचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस यू. बरोबर, काय येतं डेरिव्हेटिव्ह साइन यूचं, कॉस यू. आणि त्यानंतर कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मला, हे बघा इथं आधी हा जो वाय असतो, म्हणजे हे काय माझं वाय आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मी विथ रिस्पेक्ट टू यू. तर काय आलं डेरिव्हेटिव्ह, कॉस यू. आणि त्यानंतर मल्टिप्लाय कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आता काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता यू काय माझा, यू काय आहे माझा लॉग एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार, लॉग एक्स. सो कॉस ऑफ यू, आता यू म्हणजेच काय आहे, लॉग एक्स. तो तसा लिहायचा. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय आहे, 1/x. तर काय येईल माझा डेरिव्हेटिव्ह, साइन लॉग एक्सचं कॉस लॉग एक्स अपॉन एक्स. ठीक आहे, समजलं. काय केलं, हा जो साइन लॉग एक्स होता, त्या साइन लॉग एक्समध्ये लॉग एक्सला मी यू म्हटलं. ठीक आहे, त्याला यू कन्सिडर करून मी त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं साइन यूचं, तर ते आलं कॉस यू. आणि माझा यू काय होता, लॉग एक्स. म्हणून काय डेरिव्हेटिव्ह आहे, कॉस ऑफ लॉग एक्स. आणि त्यानंतर जो आतमध्ये यू होता त्या यूचं डेरिव्हेटिव्ह घेतलाय मी विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं प्रत्येक कंपोजिट फंक्शनसाठी आपल्याला करायचं आहे. जे आतमध्ये असतं ब्रॅकेटच्या आतमधले फंक्शन, त्याला एक काहीतरी यू व्ही वाय काहीही कन्सिडर करून त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बाहेरच्या फंक्शन सोबत, आणि त्यानंतर आतमध्ये जो असतो त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा थेरम आपल्याला अप्लाय करायचा आहे. एवढंच थेरम हा थेरम सांगतो की आधी जो बाहेरचा फंक्शन असतो त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू आतल्या फंक्शन सोबत, आणि त्यानंतर जे आतलं फंक्शन येतं त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्स सोबत. ठीक आहे, चला तर सुरुवात करूयात आपल्या एक्सरसाइज 1.1ला. तर आपल्या एक्सरसाइज 1.1 मध्ये पहिला प्रश्न आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं फंक्शन दिलं आहे आपल्याला x³ - 2x - 1 आणि त्याचा परत रेस टू 5 घेतलाय. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन आहे x³ - 2x - 1 रेस टू पॉवर 5. बरोबर, तर y इक्वल टू काय आपलं, याला मी y म्हटलं, x³ - 2x - 1 रेस टू 5. बरोबर, याचं काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह काढायचं, डिफरन्शिएट करायचं याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर जेव्हा पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार कोणत्याही फंक्शनचं, तर त्यावेळेस तुम्हाला एक लाईन कॉमन प्रत्येक डेरिव्हेटिव्ह काढताना लिहायची आहे. ती म्हणजे काय, तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू
एक्स आणि कॉमा. तर ही जी लाईन आहे किंवा हे जे सेंटेन्स आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे प्रत्येक डेरिव्हेटिव्हच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला लिहावंच लागणार आहे ॲन्सरमध्ये. जर तुम्ही हे लिहिलं नाही तर तुम्हाला तुमच्या ॲन्सरला त्या ठिकाणी 0 मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर ही लाईन कंपल्सरी लिहायची किंवा हे स्टेटमेंट कंपल्सरी लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता dy/dx काय येणार? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय dy/dx. तर बघा इकडे लक्ष द्या, हे जे फंक्शन आहे ते कसं आहे मी तुम्हाला एकदा इथे दाखवते. y इक्वल टू, बघा ही जी आहे ही आतमधलं एक पॉलिनॉमियल फंक्शन आहे आणि त्या पॉलिनॉमियल फंक्शनची आपण काय घेतली आहे, पॉवर घेतली आहे. तर हे फंक्शन कसं दिसेल, जर मी याला u म्हटलं तर मला हे फंक्शन u⁵ या फॉर्ममध्ये दिसेल. बरोबर, इकडे साईडला तुम्ही वाटलंच तर लिहून घेऊ शकता किंवा पेन्सिलने तुम्ही सॉल्व्ह करताना आत्ता जस्ट असं करू शकता. बाकी तुम्हाला जशी प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला हा u⁵ किंवा हे लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाहीये, तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर आत्ताचं थोडं लक्षात ठेवावं लागेल की याला तुम्ही u म्हणताय. जर याला तुम्ही u लक्षात ठेवलं तर फंक्शन कसं दिसतंय, u⁵. आता काय करायचं आहे, थेरम काय सांगतो की आधी u सोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर काय येणार, चं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावरती u⁵चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 5u इंटू u⁴. बरोबर, काय घेतलं होतं आपण, x⁻n डेरिव्हेटिव्ह काय असतं, n इंटू x⁻n−1. पॉवर एकनी कमी करायची. हे पॉवरच्या फॉर्ममध्ये फंक्शन आहे, म्हणजे आधी पॉवर आणि u त्याची पॉवर एकनी कमी. पण आता u म्हणजेच काय आहे, x³ - 2x - 1. बरोबर, तर इथं काय येईल, x³ - 2x - 1⁴. बरोबर, याला काय करायचं, याला u म्हटलंय आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय. याला u म्हणून डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय आलं, 5u इंटू this⁴. आणि त्यानंतर कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, d/dx ऑफ x³ - 2x - 1. त्यानंतर चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बरोबर, तर बघा काय येईल, 5u x³ - 2x - 1⁴. आता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एक रूल शिकलो होतो डिफरन्शिएशनचा, ज्याच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह हे दोन्ही टर्मचं घ्यावं लागतं. तर आता बघा आतमध्ये काय सबट्रॅक्शन आहे टर्म्सची, ॲडिशन सबट्रॅक्शन. तर आता काय होईल, हे जे डेरिव्हेटिव्ह आहे तर आपल्या प्रत्येक टर्मला हे डेरिव्हेटिव्ह सेपरेट यूज करायचं आहे किंवा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल प्रत्येक टर्मचं. तर आता x³ d/dx ऑफ x³ मायनस d/dx ऑफ 2x मायनस d/dx ऑफ 1. बरोबर, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येणार, 5x³ - 2x - 1⁴. आणि याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, 3x², कारण x⁻n फॉर्ममध्ये -2. कॉन्स्टंट बाहेर येतो नेहमी डेरिव्हेटिव्हच्या, तर इथं कॉन्स्टंट कोण आहे, 2. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1. त्यानंतर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, 0. सो आपला डेरिव्हेटिव्ह काय होईल, 5u इंटू x³ - 2x - 1⁴ आणि परत इंटू x² - 3x² - 2. ठीक आहे, काय केलं, हे जे फंक्शन आहे हे दोन टाईप्समध्ये दिसतंय. एक पॉलिनॉमियल फंक्शन आहे आणि त्या पॉलिनॉमियल फंक्शनची पॉवर घेतली आहे, म्हणजे हे काय झालं, एक कंपोजिट फंक्शन झालं. ठीक आहे, आणि हे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपण काय करतो, जो ब्रॅकेटमधला असतो त्या ब्रॅकेटमधल्याला ॲज इट इज ठेवून आपण जे बाहेरचं फंक्शन असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो. त्या बाहेर काय आहे, पॉवर फंक्शन आहे, म्हणजे पॉवर घेतली आपण. तर आपण आधी त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, काय घेतलं, पॉवर इंटू हे आणि त्याची पॉवर एकनी कमी केली आहे. बरोबर, असं लिहितो आपण. सो 5u इंटू x³ - 2x - 1⁴, पॉवर एकनी कमी केली, इंटू त्यानंतर आपण काय करतो, जो आतमध्ये असतो u, ज्याला आपण u म्हणतो, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना परत त्याच्या आतमध्ये जेवढ्या टर्म्स त्याचं आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. तर काय आला माझा, dy/dx 5u इंटू x³ - 2x - 1⁴ इंटू 3x² - 2. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 1. तर आपला क्वेश्चन नंबर 2 दिलाय आपल्याला, क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड क्वेश्चन. तर तो आहे 2 इंटू x⁻³ मायनस 3 इंटू x⁻⁴/3 -5 आणि याच्या ब्रॅकेटचा π/2.
ठीक आहे. तर परत याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर काय दिलेलं आहे, सेम पहिल्या क्वेश्चन सारखाच आहे. ब्रॅकेट दिलं आहे एक आणि त्या ब्रॅकेटची काय दिली आपल्याला, पॉवर. आता आपल्याला काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं, डिफरन्शिएट करायचं. तर लाईन एक सेंटेन्स जे आहे जे आपण कॉमन लिहितो ते आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे प्रत्येक डेरिव्हेटिव्हच्या सोल्युशनमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर डिफरन्शिएट केल्यानंतर काय येईल, dy/dx. बरोबर, dy/dx. आता बघा हा आतमधला, याला u समजलं तर कशी दिसेल आपल्याला, कसं दिसेल आपलं फंक्शन आहे बघा, इथं लक्ष द्या. फंक्शन कसं दिसतं, u⁵5/2. बरोबर, u⁵5/2. आणि याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू u तर काय येणार, सेम जसं आपण पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतो तेच येणार, 5/2 u⁵5/2 - 1. बरोबर. तर इथे 5/2 u म्हणजेच काय आहे, हा ब्रॅकेट, ⁵5/2 - 1 आणि इंटू काय करतो आपण, इंटू आपण घेतो डेरिव्हेटिव्ह ऑफ u. तर d/dx ऑफ कशाचं डेरिव्हेटिव्ह u. तर u काय आपला, तो ब्रॅकेटमधली जी व्हॅल्यू आहे, ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे तो आपला u आहे, तर तो लिहिला. बरोबर. तर पहिलं काय आलंय, पहिला ब्रॅकेट आहे 5/2 इंटू ब्रॅकेट 2 × x⁵3/2 - 3x⁴/3 - 5 5/2 - 1 किती होईल, सॉरी 5/2 - 1 किती होईल, 3/2. ठीक आहे. आणि परत आता आतमधल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह, आता आतमधल्या टर्म्सचं पण सेम याच फॉर्म्युल्याने x⁴ फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो 2 इंटू याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, x⁵3/2चं 3/2 इंटू x⁵3/2 - 1 मायनस 3 इंटू x⁴/3चं डेरिव्हेटिव्ह 4/3 x⁴/3 - 1 आणि -5 काय आहे, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. बरोबर. आणि हे जे एक्स सोबत कॉन्स्टंट असतात तर ते ॲज इट इज सोबत राहतात एक्सच्या. जर एक्स नसेल कॉन्स्टंट सोबत तेव्हा डेरिव्हेटिव्ह काय येतं, 0 येतं. बरोबर. इथे काय राहील, हा 2 आणि नंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कधी, जेव्हा जो कॉन्स्टंट असतो, जो नंबर असतो तो एक्स सोबत असेल त्यावेळेस. ठीक आहे. आता सिम्प्लिफाय करायचं आपल्याला हे, तर काय येईल, 5/2 2 इंटू x⁵3/2 - 3x⁴/4/3 -5 आणि आतमधले काय झालेत, हे बघा, हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला. तर 3x⁵3/2 - 1 काय येईल, 1/2 मायनस 4 इंटू x⁴/4/3 - 1 काय येईल, 1/3. तर हा आला आपला dy/dx. सेम पहिला क्वेश्चन जो होता त्यासारखा दुसरा क्वेश्चन पण आहे. एक पॉलिनॉमियल फंक्शन, आतमध्ये काय दिलंय, एक ब्रॅकेट दिलाय, त्याच्यामध्ये एक फंक्शन दिलंय आणि परत त्याची पॉवर घेतली आहे. तर पॉवर फंक्शनने आपण सॉल्व्ह केलं. पहिलं याचं काय घेतलं, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं पॉवर फंक्शननी आणि त्यानंतर परत जो ब्रॅकेटमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. ठीक आहे. आपला पुढचा क्वेश्चन आहे थर्ड, √² x² + 4x - 7. ठीक आहे. याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर परत सेम y √x² + 4x + 7. आता आपल्याला माहिती आहे √x डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, पण √this याचं फंक्शन, याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, तर हे एक कंपोजिट फंक्शन आहे. बरोबर. तर काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर. त्यानंतर इकडे काय येईल, dy/dx इक्वल टू परत परत एक फंक्शन आहे. तर आधी काय करायचं, स्क्वेअर रूट याला y समजून किंवा u समजून आपण काढूयात. सो 1 काय येईल, √u किंवा √x डेरिव्हेटिव्ह 2 √u. पण u काय आपला x² + 4x + 7. बरोबर. याला जर u म्हटलं तर कसं दिसेल, हे √u असं दिसेल. आणि जर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येईल, 1/2 √u आणि u काय आहे, x² + 4x + 7. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u, आता u काय आहे, x² + 4x + 7. आता याचे डेरिव्हेटिव्ह काढायचं, प्रत्येक याचं डेरिव्हेटिव्ह.
एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x. कशाने, कोणता फॉर्म्युला यूज केला आपण, x रेस टू nचा. परत 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती येईल 1 आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 0. तर काय आलं आपलं 2x प्लस 4 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. बरोबर. हा जो ब्रॅकेट आहे 2x प्लस 4 तर हा न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लाय होईल. सो आपला आन्सर काय आलाय 2x प्लस 4 अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. हा जो ब्रॅकेट आहे 2x प्लस 4 प्लस 0 काय होईल, हे 2x प्लस 4 होईल आणि तो मल्टिप्लाय झाला न्यूमरेटरला. आता परत बघायला आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. या ठिकाणी 2 कॉमन काढायचा, ब्रॅकेटमध्ये काय राहील x प्लस 2 आणि परत खाली 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. त्यानंतर हा 2 कॅन्सल होईल. काय येईल फायनल आन्सर. या प्रकारे तुम्ही सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये पण आन्सर लिहू शकता. काही वेळेस काय होतं की बुकमध्ये अशा प्रकारे आन्सर दिलेलं असतं आणि तुमचं आन्सर असं येतं. तर या ठिकाणी कन्फ्यूज होण्याची गरज नाही. त्याला आणखी जर सिम्प्लिफाय करता येत असेल तर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7चा डेरिव्हेटिव्ह काय आला मग आपला x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. चला तर वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला नेक्स्ट प्रश्न दिला आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th वाला. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस परत स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. काय दिलंय स्क्वेअर रूटच्या आतमध्ये एक्स स्क्वेअर प्लस परत स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. हा असेल आपला y. तर y काय दिलाय ते लिहून घ्यायचं आधी. एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. बरोबर. परत आपला सेम जे आपण लिहितो एक सेंटेन्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतर dy बाय dx. तर काय सांगितलं मी आधी, जो सगळ्यात बाहेरचं स्क्वेअर रूट असेल किंवा सगळ्यात बाहेरचा जो फंक्शन असेल ते आधी सॉल्व्ह करायचं. तर आता काय आहे, हा ब्रॅकेटमध्ये हा जो आहे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये याला एक फंक्शन समजायचं. तर हा असेल आपला u. ठीक आहे. हा जर u झाला तर काय येईल 1 अपॉन यू. स्क्वेअर रूट ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ यू. तर काय येईल 2 स्क्वेअर रूट ऑफ, आता यू काय म्हटलं हा पूर्ण, तर एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. बरोबर. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येईल u. u काय म्हटलंय मी एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. तर आधी काय घेतलं आपण स्क्वेअर रूट ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. मी जर ब्रॅकेट स्क्वेअर रूटच्या आतमधल्या सगळ्या टर्मला u म्हटलं तर काय कसं दिसेल स्क्वेअर रूट ऑफ u आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ u. आणि u काय आहे ते आपण टाकली ती u ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ दिस इंटू परत काय करतो आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ u घेतो. ठीक आहे. परत आता खाली काय आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता परत प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x. बरोबर. परत इथं सेम कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला यूज करायचा. काय येईल मग 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. कारण परत इथं कसं दिसेल हे स्क्वेअर रूट ऑफ यूच्या फॉर्ममध्ये दिसतंय. बरोबर. तर 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. तर u काय इथं आता एक्स स्क्वेअर प्लस 1. तर काय येईल डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू आता इथं काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येईल 2x प्लस 0. 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. परत 2x प्लस हे बघा इथं काय होईल हा 2x आणि हा 2 कॅन्सल होईल. 2 कॅन्सल झाले तर काय राहिला x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी सिम्प्लिफाय करू शकता आणि जर नसेल वाटत, तुम्हाला जर वाटत असेल की खूप मोठं होतं तर तुम्ही इथपर्यंत सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आधी ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घ्यायचा. काय येईल ब्रॅकेटमध्ये 2x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर. याचा आणि याचा, याचा आणि याचा आणि खाली काय येईल स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1.
ठीक आहे, तर हा झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह. सो आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. 3/5 क्यूब रूट ऑफ ब्रॅकेट एक्स 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 आणि परत या ब्रॅकेटची पॉवर किती दिली आहे मला 5. ठीक आहे, हा आहे आपला पुढचा क्वेश्चन. सो याला आपण म्हणूयात y. 3/5 क्यूब रूट ऑफ ब्रॅकेटमध्ये 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 आणि याची पॉवर किती आहे 5, ब्रॅकेटची पॉवर. ठीक आहे, तर आधी याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. क्यूब रूट रिमूव्ह करून आपण काय करू, पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहू याला. सो काय येईल 3/5 ब्रॅकेटमध्ये काय आहे 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 आणि याची पॉवर किती आहे 5. जर क्यूब रूट रिमूव्ह केला आपण तर क्यूब रूटचं काय द्यायची पॉवर करायचं, तर काय असते क्यूब रूटची पॉवर 1/3. ठीक आहे, त्याला पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहिलं. सो 1/3. आता परत 3/5 इथे बघा काय होतं पॉवरचं मल्टिप्लिकेशन, बरोबर. असं जर असेल a⁻m⁻n तर काय होतो a⁻m × n, पॉवरचं मल्टिप्लिकेशन. तर इथे काय होईल 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5. हे बघा ही पॉवर 5 आणि ही 1/3 किती होईल 5/3. ठीक आहे, तर आता आपला y या फॉर्ममध्ये आला. 1/u⁻5/3च्या फॉर्ममध्ये आला. हा u आहे माझा, तर काय येईल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, तर काय येईल dy/dx 3/5. ठीक आहे, आणि जो 1/u⁻n असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण मायनस n. n किती आहे 5/3. सो मायनस n अपॉन याची पॉवर 1 नी इन्क्रीज करतो, बरोबर. सो काय होईल 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 आणि 5/3 प्लस 1. काय करतो आपण जेव्हा 1/u⁻n फॉर्ममध्ये आपलं फंक्शन असेल त्यावेळेस आपण करतो मायनस n आणि खाली जे फंक्शन आहे x u⁻n त्याची पॉवर 1 नी वाढवतो. तेच आपण इथं केलं आहे. आणि इनटू काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ u, कारण आपल्याकडे u एक्स्ट्रा आहे. तो d/dx ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5. ठीक आहे, आता आपण याला सिम्प्लिफाय करूयात. तर आता हे बघा -5/3 आणि हा 3/5. सो हे काय होतील एकमेकांना कॅन्सल आउट करतील. बघा हा 5 न्यूमरेटरमध्ये आहे, हा डिनॉमिनेटरमध्ये, तर 5 कॅन्सल झाला. हा 3 डिनॉमिनेटरमध्ये आणि हा न्यूमरेटरमध्ये आहे, तर हा एकमेकांना कॅन्सल करेल. काय राहील मायनस 1/2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 आणि 5/3 प्लस 1 किती होतील 8/3. आणि परत आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर किती होईल 4x. 2 × 2 4x मायनस 7xचं डेरिव्हेटिव्ह 7 आणि हा 0. तर काय येईल मायनस 4x मायनस 7 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेज टू पॉवर 8/3. हा येईल आपला dy/dx. मायनस हा जो ब्रॅकेट आहे तो मल्टिप्लाय होईल आणि खाली काय आहे डिनॉमिनेटरमध्ये 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेज टू पॉवर 8/3. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.